नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत ठाण्यातल्या प्रभाग क्रमांक 3 मधून गणेश नगर, ज्या ठिकाणी जीवदानी नाका, इथून आपण हे लाईव्ह दृश्य बघतोय। माझ्या पाठीमागे आपण बघाल तर या ठिकाणी आपल्याला सुषमाताई सूरज दळवी या ठिकाणी आपल्याला उमेदवार बघायला मिळत आहेत। उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर खऱ्या अर्थानं माणसानं माणूस जोडलं गेलं की माणूसचं जे काय सुंदर नातं असतं, मैत्रीबंध उदाहरण आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय। ताई, आपण मतदानाचा हक्क बजावला, ही वाढती लोकसंख्या, लोकांचं अतुलनीय प्रेम आणि अनेक लागलेल्या सकाळी 7 वाजल्यापासून रांगा, एकीकडे धनाडीशाही, बलशाही, दंडुकशाही आणि त्याचबरोबर आपल्या मिस्टरांची समाजसेवाची एक वृत्ती, काय वाटतं एकीकडे बघितल्यानंतर ह्या राजकारण्यांची आपण पहिलीच वेळा अनुभवताय काय आनंद? नाही, ही माझी सगळ्यात आधी तुम्हाला माझे मनापासून धन्यवाद की तुम्ही मला बोलायची संधी दिली। मला सगळ्यात आधी प्रथम आम्ही जो 10-15 दिवस जो आमचा कालावधी होता प्रचार करायचा, हे जे आझादनगर, मानपाडा, मनोरमा नगर, शिवाजीनगर, हे जेवढेही लेडीज जेंट्स ज्या पण वया गटातल्या असेल सर्वांनी आम्हाला भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आणि आमच्या बरोबर दिवस रात्र फिरत राहिले, त्यांच्यासाठी आम्हाला मनापासून धन्यवाद आहे। त्याच्याबरोबर आमचे भूषण दादा आहे, मधुकर पावसे आहे, दीपमाला मडवी आहे आणि मी स्वतः सुषमा सूरज दळवी। आम्हाला जेवढं जमता येईल तेवढा आम्ही प्रयत्न केला आणि लोकांनी आम्हाला भरपूर प्रतिसाद दिला। सर्वांचे आमच्या बरोबर आशीर्वाद आहे। बस एवढंच बोलेन, आता उद्या कळेल। माझा एक छोटासा प्रश्न, आपल्या मिस्टरांनी समाजसेवेचं लावलेलं छोटंसं रोपटं त्याचा प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय। तरुण पिढीचं काम केलेलं आहे, ज्येष्ठ नागरिकांचं काम केलेलं आहे, त्याचबरोबर आपणाला विविध प्रश्न, मग बंजारा समाजाचा प्रश्न असेल किंवा मठाचं काम असेल, त्याचबरोबर बुद्ध विहाराचं काम असेल, तर ही मिस्टरांचं वाढतं वैभव किंवा लोकांचं प्रेम बघून काय एक उमेदवार म्हणून आपल्याला काय? उमेदवार म्हणजे मला खूप अभिमान होतो की माझे मिस्टर सूरज दळवी हे नगरसेवक नसतानाही त्यांनी पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये भरपूर कामं केलेत। आताच तुमच्याच न्यूजच्या माध्यमातून त्यांना सर्वात जास्त काम केलं, त्याच्याबद्दल पुरस्कारही भेटला। छान वाटतंय बघून आणि लोकही आम्हाला फोन करतात, भेटतात, लहान मोठ्यांचे आशीर्वाद भेटतात, शुभेच्छा भेटतात, खूप छान वाटतंय बघून। आम्हाला अजून अशीच कामं करायची आहेत आणि लोक तर आहेत आमच्या बरोबर, आम्हाला अशीच कामं करायची। त्याच्यामुळे आम्ही अपक्ष पॅनल, इतर लोक फक्त स्वतःसाठी मत मागत होते, पण आम्ही चौघं कधीच असं बोललो नाही की एक मत याला द्या, एक मत त्याला द्या। आम्ही चौघही जिथेही जात होतो सर्वांना तेच बोलत होते, आमचा अपक्ष पॅनल द्यायचं तर चौघांना द्या, नाही तर देऊ नका। आमचा प्रामाणिकपणा आज दिसतोय आम्हाला आणि उद्या पण दिसेलच। ठाण्यातल्या मानपाडा, गणेश नगर इथून असणाऱ्या संपूर्ण ह्या जीवदानी नाक्यावरून सूरज दळवी यांचा प्रवास सुरू झाला। सूरज दळवी यांचा प्रवास आहे तो जनसामान्यांना थक्क करून जाणारा जीवन प्रवास आहे। एका सर्वसामान्य चाळीतून एक माणूस ज्यावेळी समाजसेवेचं काम सुरू करतो, महाराष्ट्रामध्ये समाजसेवेचं सोंग घेऊन गोरगरिबांचा प्रश्न मांडता श्रीमंत होणं म्हणजे राजकारण, पण त्या पलीकडं सूरज दळवी केवळ आपण समाजाचे देणे आहोत या भावनेतनं काम करताय। ही वाढती लोकसंख्या, सकाळपासून अनेक लोक आपणाला भेटागाठी होते। गेल्या 10-15 दिवसामधला हे लोकांचं प्रेम, लोकांची एक वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याबरोबरची असणारी आत्मीयता, हे बघून काय आनंद होतोय? आनंद, खरोखर आनंद होतोच आहे आज, कारण सकाळी 7 वाजता जी गर्दी आम्हाला इथं बघायला भेटली, जी नागरिक या दोन्ही आजूबाजूच्या चाळी आणि मी ज्या चाळीत जन्म घेतलेला आहे, मी या जीवदानी नाका, सिद्धिविनायक चाळ, पवार चाळ या चाळीत मी जन्म घेतलाय आणि या चाळीतल्या लोकांनी 2017ला देखील साथ दिलेली होती। पण ह्यावेळी एक वेगळंच बघायला भेटलं की एक अपक्ष पॅनल तयार करून सुद्धा माझं नागरिक आहे, माझा परिवार आहे, यांना मी मतदार बोलूच शकत नाही, माझा परिवार आहे हा, माझा पूर्ण दोन्ही साईडचा तुम्ही पाहिलं तर कॅमेरा फिरवा, हा पूर्ण परिवार आहे माझा। आणि खरोखर या दोन्ही परिवारांनी, या दोन्ही आजूबाजूच्या चाळींनी, पूर्ण जेवढं आहे परिसर, हे सर्वजण आज सकाळी 7 वाजल्यापासून उतरलेत फक्त एका शब्दासाठी आणि एका विषयासाठी की बाबा ह्या अपक्ष पॅनलला कुठेतरी साथ दिली पाहिजे। का? कारण या पॅनलमध्ये आपला मुलगा तुमचा सूरज दळवी आहे, त्याची पत्नी सुषमा दळवी आहे आणि कुठेतरी गेल्या 10 दिवसाचं काम दिसलंच, पण आज जे 10 दिवसाचं काम आज एक स्वतः मताधिकार बाहेर आलेत ना, तेव्हा दिसायला लागलं। तुम्ही बाकीचे टेबल बघतच असाल, बघितले असतात की रस्त्याने येताना, पण ह्या टेबलावर बघा अजून देखील गर्दी आहे। अजूनही चाललंय की कुठेतरी अजून मला मत द्यायचं आहे, पण अपक्ष बाबा सूरज कुठे आहे, ही जागा शेवटी आम्ही। माझा एक प्रश्न आहे, ह्या जीवदानी नाक्यावरून ह्या जीवदानी गणेश नगर मधून आपला प्रवास सुरू झाला
आयुष्याच्या प्रत्येक व्रतावरती माणसं मिळतात, आयुष्य बदलून जातं. आयुष्याला प्रत्येकांच्या एक वेगळं लय मिळतं. आपण ज्यावेळी समाजसेवेचे छोटंसं रोपटं सुरू केलं, बघता बघता आता प्रचंड मोठा वटवृक्ष बघायला मिळतोय. सकाळपासून याच्यामध्ये तरुणांची सगळ्यात मोठी संख्या बघायला मिळते. तरुणांचं उमदं नेतृत्व, ज्येष्ठ नागरिक आणि काही असे ज्येष्ठ नागरिक आमच्या निदर्शनास आले की त्यांना चालता येत नव्हतं, पण सूरज दळवींना त्यांच्या पत्नीला आम्हाला मत द्यायचं आहे अशा भावनेने त्यांची एक भावना होती. हे काय वाटतंय की इथून आपला सुरू झालेला प्रवास आणि जीवदानीच्या कृपा आशीर्वाद? लोक म्हणतात ना की बाबा राजकारणात आल्यावर असं समजतं की अरे तो माणूस श्रीमंत झालाय की बलाढ्य झालाय पैशाने, असंच समजतं ना. मीही देखील झालोय, पण मी कशाने झालोय ते बघतायत जनतेनी, नागरिकांनी. माझ्या आई बहीण, माझ्या मावशी, माझे सर्व युवा भाऊ, म्हणजे माझा परिवार अर्ध मामा आहेत, ते तुम्हाला दुकानमध्ये तुम्हाला सांगितले ते मामा. या लोकांनी, एक मित्रांनी, सगळ्यांनी अशी एक वेगळी ताकद, श्रीमंतीची ताकद दिलेली आहे. जिथं एकीकडे लोकांनी गेल्या 2 दिवसात पैशाचा उधळ लावलेला होता ना, तिथं माझ्याकडून मी तुम्हाला खरं सांगेल, काही न करता, काही लक्ष न देता फक्त आणि फक्त मतदारांकडे हात जोडायला गेलेलो होतो आणि त्यांनी आज ते दाखवलंय. हा पैशाचा पाऊस नसा, मतांचा पाऊस पडलेला आहे. सूरजजी, धनाशी धन जोडलं जातं, मनाशी मन जोडलं जातं. तसं माणसानं माणूस जोडलं गेली की माणूचं एक सुंदर नातं या ठिकाणी बघायला मिळतंय. कधी आपण भविष्यात विचार केला होता की ही सगळी प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया, हे लोकांचं वाढतं प्रेम आणि त्याबरोबर कधी आपणाला अपक्ष म्हणून उभे राहाल असं कधी वाटतं? नाही, असं तर कधी, ऍक्च्युअली खरं सांगायला गेलं, राजकारण हे आमच्या घराण्यातला काही विषयच नाहीये. कधी म्हणजे आई माझी ज्यावेळी हयात होती त्यावेळी आई देखील एक आपले जुने शिवसैनिक होते त्यांच्यासाठी काम करायची आणि तोच कदाचित थोडंसं काहीतरी, आई लहानपणीच वारली आहे, मग तेच काहीतरी गुण आपल्या शरीरात रक्तात असतील आणि त्या कारणाने जी काही मला माझ्या परिवाराने ताकद जी दिलेली आहे, माझ्या पवार परिवार आहे, कदम परिवार आहे, सगळे देवरे, सगळे गवळे परिवार, सगळं यांचा जो माझा खूप जसा मोठा परिवार आहे, या परिवाराने जी ताकद दिली आहे ना, त्याच्यावरूनच मला कुठून तरी अशी एक ऊर्जा मिळाली की आपण कुठेतरी समाजसेवेचं काम चालू करावं. 2012ला आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेलं आहे आणि काम करता 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 सर्व पदं भारतीय जनता पार्टीमध्ये घेतलेली आहेत. आज काही कारणास्तव, त्यात भाजपचा काही दोष नाही, मी तुम्हाला त्या दिवशी देखील म्हटलं भाजपचा काही दोष नाही, पण काही कारणास्तव डावलण्यात आलं. पण शेवटी कुठंतरी तुम्ही तिकीट डावललं, पण मतदार, मी तुला मधीच अडवतोय. एक निष्ठा, एक कार्यकर्ता काय असते ते तुझ्या रूपाने बघायला मिळतोय. जरी तिकीट नाकारलं असेल, काय नाकारलं असेल, तर आजही तुझं पक्षाच्या प्रती जे प्रेम आहे. खरं लोक राजकारणात येतात त्यावेळी काहीतरी अपेक्षेने येतात. हे मत मिळालं नाही किंवा एखादा हे मिळालं नाही की माणूस तिकीट मिळालं नाही की पक्ष नाकारतो, पण तुम्ही सुद्धा पक्षाशी एकनिष्ठ आहात. हे सगळं जे कसं समीकरण जमतं? पक्ष जसं बोलतो ना आपण, एखाद्या गोष्टी रक्तात पसरते ना, तसं पक्ष रक्तात पसरलाय. माझं ज्यावेळी तिकीट कॅन्सल झालं ना, ज्यावेळी तिकीट कॅन्सल झालं त्याच्या क्षणीच काही ज्यांची तिकीट कॅन्सल झालेली, काही भागातली, इंदिरानगर वागळेमधली, ऑफिसच्या याच्यावर त्यांचा हल्ला चाललेला, पण ते ऑफिस वाचवण्यासाठी देखील हा सूरज थांबलेला होता. रात्रभर 2 सकाळी 7 वाजेपर्यंत थांबलेला. ऑफिस माझं कार्यालय, माझं घर आहे, ते भारतीय जनता पार्टी आहे, माझं घर आहे. हे घर जरी मी आज अपक्ष भरला असेल तरी मी माझ्या घराला नाही विसरू शकत. शेवटी कुठेतरी मला भारतीय जनता पार्टीनी, माझ्या नेत्यांचं नाव घ्यायला, मी तुम्हाला दरवेळेस नाव घेतोय, म्हणजे 2दा इंटरव्ह्यू घेतला, 2 वेळा तेच बोललो, आमदार केळकर साहेबांची काही कृपा आहे, आशीर्वाद आहे आणि त्यामुळे मी हे सगळं करू शकलो. ठाण्यात सगळं नाव नोकरी झालं, पण त्यांच्यामुळे झालंय, भारतीय जनता पार्टीमुळे झालंय. ठीक आहे, तिकीट कॅन्सल केलं, पण शेवटी कुठे ना कुठे एक पाऊल उचलावा लागतो. तो पाऊल उचललाय. पक्ष सोडलेला नाही, घर सोडलेलं नाहीये, एवढंच आहे. ते बोलतात ना, सवेरे का बुला शाम को घर लौट के आए तो अपनाना पडता है, तशी गोष्ट आहे. आज ना उद्या गेलो तरी शेवटी ते घर आहे, घेणारच, स्वीकारणारच. आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माणसाला मिळतात आणि आयुष्य बदलून जातं. पण ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्याला एखादं नेतृत्व मिळतं आणि खऱ्या अर्थानं कार्यकर्ता ज्यावेळी राजकारण्या पलीकडे काम करतो, त्याचं मृत्युमंद उदाहरण म्हणजे सूरज दळवी. सूरज दळवी यांचा हा जो संपूर्ण, आपण जर हा परिवार जर बघाल आणि त्याबरोबर माणसं जर पाहिली, तर माणसातलं माणूस पण जपणाऱ्या उमद्या नेतृत्वाला खऱ्या अर्थानं भाजपानं का डावललं? खरं राजकारण काय असेल तरी देखील मात्र भाजपसाठी आटोकाट प्रयत्न करणारा आणि प्रत्येक माणसांच्या मनात घर करून राहणारा सूरज दळवी मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर ठाण्याच्या राजकारणामध्ये की वेगळेपण कायम साचणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कॅमेरामॅन तन्मय पाटील, रिपोर्टर सागर पाटील, जीवदान नगर.